25 वर्षांपूर्वी अफवा होती वाघोलीला विमानतळ बनणार, 20 वर्षांपूर्वी अफवा आली चाकणला विमानतळ बनणार, 15 वर्षांपूर्वी अफवा तळेगावला आणि आता काय तर पुरंदरला विमानतळ ही अफवा आहे की नाही हे तिथे विमान उडल्यानंतर समजेलच. पण इथे एक गोष्ट आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की या अफवा कोण आणि का पसरवतात आणि यात सर्वसामान्यांचे नुकसान कसे होते. राजकारणी आणि बिझनेसमन लोक मिळून असा एक एरिया निवडतात जिथे मुबलक प्रमाणात कमी पैशात जागा उपलब्ध आहेत. मग या जागा हजारो एकरांमध्ये तिथल्या स्थानिकांकडून कवडीमोल भावात घेतात आणि त्यानंतर हेच लोक असल्या अफवा पसरवतात आणि याच अफवांमुळे यांच्या जमिनींचे भाव कैक पटीने वाढतात आणि त्यानंतर सुरू होतो खरा खेळ. याच जमिनींवर प्लॉटिंग करून इथे स्कीम बांधून पुन्हा त्या जनतेलाच विकल्या जातात. हे लोक खरे हुशार, आपण मूर्ख आहोत. आपला 20 लाखांचा फ्लॅट थोड्याच दिवसात 1 करोडचा होणार म्हणून सर्वसामान्य लोक तिथे तुटून पडतात, जो कधीच होत नाही. वाघोलीत 25 वर्षांपूर्वी विमानतळ बनणार होतं, तिथे आजही लोक टँकरने पाणी विकत घेत आहेत. बरं, विमानतळाजवळ जागा घेऊन काय उपयोग? कधी लोहगाव आणि चंदननगर मधल्या लोकांना विचार की काय डोकेदुखी असते रोज विमानांची. इथे विमानांच्या आवाजाने रॅकवरची भांडी खाली पडतात, रात्री झोपा लागत नाहीत. बरं, आपण कधी या विमानांनी कुठे उडणार आहोत का? सर्वसामान्यांवर राजकारण्यांचीच विमानं कायम उडणार. एका एरियातल्या जमिनी विकून संपल्या की लगेच हे दुसऱ्या जागी विमानतळ बनवायला घेतात आणि मग पुन्हा अफवांचा बाजार सुरू. एफडी मध्ये 60% व्याजाने पैसे ठेवणे, गुंतवणुकीसाठी थोडेफार सोनं घेणे, म्युच्युअल फंड मध्ये SIP करणे, हे सर्वसामान्यांचे धंदे. खरे बिझनेसमन तर इथले राजकारणी आहेत. जनतेच्याच पैशाने प्रोडक्ट बनवायचं आणि ते जनतेलाच कसं विकायचं हे त्यांच्याकडून शिकावं. माझा एक प्रेमाचा सल्ला आहे, विकासाच्या गाजरांकडे बघून कुठेही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी 10 वेळा विचार करा आणि अफवांवर नाही तर तिथल्या पायाभूत सुविधांवर लक्ष द्या.